आता एक धक्कादायक बातमी. पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. सांगलीच्या शिंदेमळातील ही धक्कादायक घटना आहे. घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात या पतीनं कुऱ्हाड घातली. अनिता काटकर असं मृत महिलेचं नाव आहे. त्यामुळे या घटनेनं सध्या सगळीकडेच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया दीपक चव्हाण यांच्याकडून. दीपक, पतीनंच आपल्या पत्नीची हत्या केली, काय अधिक माहिती? नक्कीच ही धक्कादायक घटना आहे. सकाळी 5:30च्या सुमारास ही घटना शिंदेमळ्यात घडलेली आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद झाला अशी प्राथमिक माहिती आहे. त्या वादातूनच पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वर्मी घाव घालून पती सीताराम यांनी पत्नीची हत्या केलेली आहे. ही घटना 6-6:30च्या दरम्यान उघडकीस आल्यानंतर संजयनगर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणचा मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवलेला आहे. तर प्राथमिक माहितीमध्ये घरगुती वादातूनच ही हत्या झाल्याची स्पष्ट झाले आहे. निश्चित निश्चित दीपक, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.